आदिवासी एकता परिषद आयोजित शहादा येथे जन आक्रोश मोर्चा संपन्न। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या मागणी केली असता त्यांच्या विरोधात आज शहादा शहरात आदिवासी बांधवांना मार्फत भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। सदरील मोर्चा बिरसा मुंडा स्मारकापासून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने जात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले। यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळी बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष सुनील सुळे, सचिन पावरा, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सोनवणे, जय आदिवासी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनील माळी, जमन ठाकरे, आदिवासी एकता परिषदचे व लोकनियुक्त सरपंच दीपक ठाकरे, प्रमोद ठाकरे, आनंद सूर्यवंशी यांच्यासह शहादा तळोदा संघाचे आमदार राजेश पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, सुशील कुमार पावरा आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आरक्षणाचा बचाव करण्याचे आवाहन केले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील संघटनासह हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। गावकरी एक्सप्रेस साठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। संविधानाने जे आदिवासी आहेत, एसटी आहे, एससी आहे, त्यांना आपल्या हक्काचे संवैधानिक अधिकार दिलेला आहे। पण संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये जे बोगस आदिवासी, आम्हाला आदिवासीमध्ये घ्या अशी जी त्यांनी तुणतुण लावलेली आहे आणि त्याच्या विरुद्धामध्ये हा आवाज उठवला गेलेला आहे। आणि आता तर आरक्षण हे आमचे हक्काचे नाही कोणाच्या बापाचे असं म्हणून हक्कासाठी हा मोर्चा निघालेला आहे। आणि याच्या संदर्भामध्ये या मोर्चामध्ये वेगवेगळे नेत्यांनी संवैधानिक अधिकार कसा आहे आणि तो संविधानाने कसे बहाल केलेला आहे याच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे। पण पुढे चालून मला तर असं पुढचा मोर्चा असा निघेल, संविधान आरक्षण आमचे हक्काचे नाही कोणाचे बापाचे, तर पुढचा मोर्चा असा निघेल, अशी निघेल। कारण की संस्कृती आमची हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, तर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मोर्चा निघेल। कारण की आज सर्व धर्म लोकांचा आदिवासींना आपल्या याच्यामध्ये घेण्याचा जो प्रयत्न करत आहे आणि त्यांचा धर्म आदिवासीवर लादत आहे, मग ते हिंदू असू देत, मुसलमान असू देत, ख्रिश्चन असू देत, सर्व आपले धर्म, आपले नीतिनियम, आपली आचारसंहिता या आदिवासीवर लादत आहे। आणि आदिवासीची जी संस्कृती आहे ती संस्कृती विसरायला भाग पाडत आहेत। अशा तऱ्हेने आज होत आहे। आज देशामध्ये आदिवासीचे जे देवधर्म आहेत त्याला बाजूला टाकत आहेत, त्यांचे देव पुढे मांडत आहेत। आदिवासीची लग्न पद्धती ही बाजूला सारत आहेत।